गाईस, तर आबीला मी कॉल केला मला घ्यायला म्हणून. आबी आलाय आता, आम्हाला जायचं आता JSPMला. पण विषय काय झाला की बसमध्ये ना थोडी गर्दीमुळे जरा गुंडी तुटली होती. मी आबीला सांगितलं की सेफ्टी बी येताना घेऊन ये, जुगाड करायला आलोय ना भाई तुझ्यासाठी. पिन नाही आणणार तर काय आणणार? कोणाला लागला कॉल? मामाला लागला. जाऊ दे. वा, मामा लोकांना लागलं का टेन्शन? नाही घरी नाही लागला पाहिजे रे हे तर पिन. लागलं तर साहेबांना रोड सांगत होतो मी, पण साहेबांच्या काय लक्षामध्ये येत नव्हता रोड. मी त्याला इकडे सांगतोय तो तिकडे चाललाय खाली. हे डेपो इथं आहे ना, तो इकडे होता. इकडून तो इकडे चाललाय, तिथं होता. मी त्याला इकडे म्हणतोय, तो तिकडेच चालला होता. असा कसा रे? मी काय म्हणतो, चूक होती प्रत्येकाकडून. चूक नाही होती, पण जरा झोल झाला ना तुझा. झूल झाला, पण मी म्हणून मी काय करतोय, झूल पण रास्ता मत बोल, कळलं का? 5 मिनिटं मला फक्त एवढं लावू देत होतं नाही का. गुंडी कस काय तुटली? JSPM मध्ये काय इश्यू झालाय माहिती का? आपण ऍडमिशन घेतलं कधी? आणि आपल्याला कपडे घालायचे. JSPM मध्ये ऍडमिशन घेतलं? हो, मी होतो ना त्याच कॉलेजला होतो आधी. मी माहिती. बरं चला गाईज, आता इथून निघूया. थोडस काम आहे, तुम्हाला दाखवतोच काय काम आहे. पण आता पहिलं इथून निघू, नाही तर धुळेने आमचे तोंड असे होऊन जातील. चला चला निघू आता. जाऊ आणि तिथं पहिले भेट देऊ. कॉलेज वगैरे पण बघू जरा, नाही का? ऍडमिशन घेतलं तुम्हाला पण कॉलेज मी कॉलेज रेग्युलर जाणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. कारण मी एक्सटर्नल ऍडमिशन घेतलंय. मला तू बाहेरून देणार हो, पेपर वगैरे तुझं घेतलं ना ऍडमिशन. चलो गाईज, तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो नाही का. हे आमचं पार्किंग. या पार्किंगला गाडी लावायला आम्हाला कधीच जागा भेटली ना. आमचं नशीब एवढं खराब की तिकडे इथं बाहेर आम्हाला गाडी लावायला लागेल. तेच ना, एवढी मोठी पार्किंग आहे JSPM मध्ये, पण जागा चालले प्रॉब्लेम. पहिले ना जाळ्या ते नव्हतं, जागा भेटली, कारण आता टाइम खूप झालेला आहे. काय कॉलेजच्या वेळेला इथे जागा भेटणं म्हणजे इम्पॉसिबल. इथं पहिले जाळ्या बिळ्या टाकलेलं नव्हतं. इथे जाळ्या टाकलेलं मधल्या सुट्टीतच परत शो. अरे कॅन्टीन आता झाली. आमच्या नशिबात नव्हते कॅन्टीन वगैरे आमच्या नशिबात नव्हतं त्यावेळेस. तू आता आला रे बाळा. बोलायला काय बडी बात वडापाव म्हणजे चांगलं होतं बरं का. पण तिथं पोरं फक्त असे गप्पा मारायला किंवा काहीतरी आपण म्हणतो ना अभ्यास करायला, अभ्यास करायला यायचे. कॅन्टीनला अभ्यास करायला पोरं, कॅन्टीनला, गार्डनला. त्याच्यानंतर इथं मोठं कॅन्टीन झालं, मोठं पुढं नाही का. तिथं तुला अभ्यास करतो. तिथे चायनीज वगैरे सगळं भेटायचं. आता अभ्यास करतात पोरं तिथं बी अभ्यासच करतात. अभ्यास करतात आम्ही आमच्या मॅन्युअलीत बसायचो. सगळे मिळून अभ्यास करतात ना. एकटा पोरगा कधी दिसणार नाही. अरे मधल्या सुट्टीमध्ये आम्ही मॅन्युअलीत बसायचो त्याच्यामध्ये नाही का. आता आपल्याला जायचं ह्या बिल्डिंग मध्ये. ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये आपल्याला जायचं. पहिल्यांदा येऊन गेलेलं आहेस ना बिल्डिंग? हा, पहिल्यांदा आलेलो मी या बिल्डिंगला नाही का. कधी? वरून ठीक आहे, वरून चलो आपण. क्वालिटी का कॉलेज क्वालिटी आहे, पण असं कॉलेजला यायला म्हटलं तर मला कधी भेटणारच नाही का. कारण मी घेतलं एक्स्टर्नल ऍडमिशन. मला पेच्या एक्झामला आणि एक्झाम द्यायचं, बस तेवढंच काम करायचं नाही. कॉलेज लाईफच नाही म्हणजे. अरे कसली कॉलेज लाईफ? घरच्यांना जरा मानलं परमिशन, हे मानव 2-3 दिवस. विषय तो नाही रे, आपल्याला एक्सटर्नल करायचं, आपल्याला इंटरनल करायचं नाही कॉलेज. आणि करायला काय नाही, मी इंटरनल केलं पण असतं बरं का. पण टाइम मॅटर करतो आताच्या एजमध्ये आपल्याला. कोण कळलं मला, कळलं. आम्ही जेव्हा म्हणजे होतो ना कॉलेज, हा त्यावेळेस बिल्डिंगचं काम चालूच होतं. या बिल्डिंगचं काम चालू होतं नाही का. हा इथले सिव्हिल मधलीच पोरं आहेत ना, प्रॅक्टिकलला इथं असायची. सिव्हिल मधली पोरं? सिव्हिल मधले तो ते वरचे ते दिसते का तिकडे. एक मिनिट कोणतं का? ते आमचा वर्ग होता. तो तुमचा वर्ग होता का? आणि तिथून टाइमपास. सापडतोय का नंबर सापडतोय? हा, भेटला ना. मॅडमचा नंबर नको दाखवू रे. कर हर मैदान फते बंदिया. येऊ द्या आता त्याला निवांत, मग आल्यावरती पुढचं काय ते सांगू. आपली काय इन्फॉर्मेशन वगैरे विचारायची होती. इन्फॉर्मेशन विचारली, व्यवस्थित सांगितलं 18 ऑगस्टपासून कॉलेज चालू होणार. त्याच्यामुळे फक्त पहिले 5 दिवस यायचं, त्याच्यानंतर मग डायरेक्ट यायला यायचं. चला ना, फाउंटेनचा एक व्हिडिओ घेऊ. तर गाईज तुम्ही पाहू शकता आमचं ऍडमिशन म्हणतो, सॉरी आमचं नाही का, जे काय काम होतं पाणी कुठं फाउंटेनचं. अरे पाऊस आहे भाऊ, अरे पाऊस आहे हो. असं कसं म्हणलं फाउंटेनचं पाणी लांब कसं काय उडतंय.
याच्या वेळेला निघत होतं. हा ना, म्हणलं पाणी जास्त एवढ्याला नाही आलं. पावसात चालू झालं. पाऊस चालू झालाय. मी म्हटलं काय थांबा थांबा आता इथं थोडं थांबावं लागणार आम्हाला तर नाही का. तसं ओले नाही व्हायचं आम्ही एवढ्या पावसामध्ये पण नको. ते पोरं तिथं थांबले त्यांना फोटो काढायला लागला आपला एक थंबनेलसाठी चांगला हा photo एक बनवून त्यांना फोटो काढू शकतो. त्यांना फोटो काढायला लावू आम्ही. ते पोरं थांबलेत त्यांना. चल त्यांना विचारू सर. द्या. बाळा आमची बॅग जरा स्वतःच्या बॅगेकडे लक्ष दे बाळा. एकदा सीन सांगतो तुला नाही का. आम्ही गेलतो इथं मग डेक्कनवरून आम्ही भावाला भेटायला गेलतो नाही का. तर विषय काय ना, गेलो आम्ही त्याच्याकडं आणि तो भेटला. तर मी काय केलं, बॅग खाली ठेवली आणि त्यासोबत फोटो काढायचा होता नाही का. अरे उलट चालतो घसरून आपटशील यशा खाली बोलले. भाऊ म्हटलं तर चहा प्यायला जाऊ. बॅग तर फिरव दिली विसरलो आणि भलं आमच्या चहा प्यायला चालत गेलो. बॅग मध्ये होता लॅपटॉप मित्रांनो काय. आणि बॅग विसरून गेले. लॅपटॉप होता आणि बॅग विसरला. आणि बॅग विसरला. नंतर लक्षात आलं आमची बॅग विसरली नाही का. मग सुटलो आम्ही पळत मग आम्हाला बॅग घेतली. लय बरं वाटलं. म्हणलं ए लॅपटॉप आपण काय करतोय नेमकं. इकडून जाऊ चल पुढून. इकडनं जावं लागेल आपल्याला. आपण आहे ना, आपण जरा आहे ना थोडस आपण झेपलेलो आहे नाही. अरे मी काय म्हणतो ऐक ना, ब्लॉगिंग इथं प्रत्येक जण करत नाही रे. हा प्रत्येक जण करत नाही. हे ठीक आहे बरं का. पण त्यांना समजायला पाहिजे की हे जे कॉलेज ठीक आहे नाही का. बाकीचं गावातलं कॉलेज नाही ना. ठीक आहे चल चल आपल्याला जायचंय आता. ऐक थोडी कुठे गेला. इकडे अच्छा. तर मी असं पण नाही म्हटलं की कॉलेज हायर लेवलचं आहे. मी म्हटलं कॉलेज ठीक आहे नाही का. बाकीचे जे कॉलेज बरं आहे ना, थोडं तरी बरं आहे का नाही काय म्हणतो. तर मित्रांनो, अरे स्कूल बस काय करते तिथं. भाई इथं आहे ना रोज अशा आहे ना लाईन असतात. एकदा जर ह्या लाईन बाहेर निघल्या ना काकांना दाखव. काका नुसतं ट्रॅफिक ना. दाखव ना काका. राम राम. काकाचं काहीच रिक्षित काका नुसतं मान आला होता. जा चालते चालते. अरे मी तेच म्हणतो, हेच घ्यायचं आपल्याला. तर मित्रांनो तेवढं आहे बाबा. काका नाही काका हँग झाले रे. त्यांना कळ ना की काय म्हणजे प्रतिसाद काय प्रतिसाद काय द्यावं. हे कोणत्या अर्थाने आपल्याकडे आलेले आहेत नाही का. तेच विषय. असा विषय झाला. चल ठीक आहे, काय विषय नाही. आपल्याला भरपूर काका भेटतील का पुढे अजून. बघू अजून. चल चल तुम्ही बस मध्ये ना 2 मिनिटं. फॉर्म भरून घेतले का. नाही जाऊ दे चला आता आपण आहे ना पार्किंगकडे जाऊ. आपल्या गाडीकडे गाडीत बसून भुरभुर करून घरी जरा जाऊ. अरे ना आता इकडे स्कूल बस आहे. नाही स्कूल बसच नाही. पिवळी स्कूल बसच असते हो शेट. आणि त्यातली त्यात कॉलेजमध्ये तर स्कूल बसच असते. मग इकडे पण पिवळी बघ. इकडे पण पिवळी बघ. पलीकडे दाखव. हा मग काळी पिवळी मिक्स आहे ना. मग काही स्कूल बस झाली दाखव ना. अरे हे नाही इकडे खाली एक शाळा आहे इकडे खाली. तर त्याच्या बस आहे त्या. मान्य केलं नाही खरं आम्ही येडे. नाही आम्ही असं माहिती होतं मला. तुझं म्हणलं लोकेशन भारी आहे नाही का कॉलेज. लोकेशन नाही भारी, लुक भारी आहे. म्हणजे जरा व्ह्यू भारी दिसतोय ना नाही का. बघ ना. मित्रांना 2 पण काय उपयोग पाऊस आलाय ना. हा तेच ना. पाऊस आल्यामुळे मला हसू येतं राव आपलं. फाउंटेनच्या बरं झालं फाउंटेनच्या बाजूला कोणी उभं नव्हतं नाही तर आपलं हसला असतं. नाही पाणी कुठं नाही. ते पाहुण्याचं पाणी एवढ्या लांब कसं पाऊस चालू झाला अचानक. जाऊ दे चल. काय होतं होतं सगळ्यांसोबत होतं नाही का. काय पण होऊ शकतं नाही का. गाडीचा नंबर. ओके आमची बिल्डिंग. मी या बिल्डिंग मध्ये ही होतो. तुमची बिल्डिंग आहे का. सॉरी ही नाही. सॉरी ही म्हणायचं होतं पण ते व्हिडिओ मध्ये मी इकडे बोट केलं. ओके ओके. आणि हे तुमचं कॅन्टीन नाही. जिथे तुम्ही दिवसभर अभ्यास करायची. नाही ह्या कॅन्टीन मध्ये आम्हाला बसायला हेच भेटलं नाही. चान्सच भेटला नाही कधी नाही का. आमचं कॅन्टीन आहे ना एक तर तिकडे खाली एक होतं आणि इकडे दुसरं एक गेट पर्यंत. हे बघ गेम खेळतात बघ. अरे मग आमचं तेच चालायचं टाइमपास. म्हणजे काही नसेल ना काम गेम खेळा. गेम खेळाय का. नाही तर गेम तर आमच्यावर रोजच व्हायचा सर लोकांचा. तेच पुढे बघ गेली जाते. नाही तर यशाला उडवशील आमच्या. चालायचं आवे असलं का टेन्शन घ्यायचं. वाघोलीमध्ये आवे असलं टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन घ्यायचं आई कुठे असं. ये तुझ्या सांगण्यावरून एखाद्याला वाटेल खरंच. वाटलं तर वाटू दे ना. जाऊ तेवढा टेन्शन घ्यायचं नाही. ते पण आहे. काय झालं तर यश आहे ना. यश आहे ना मिटवायला. अरे टेन्शन घ्यायचं. यश लगेच घरी कॉल करून. ओके इकडे दाखवूया. हे आमचं कॅन्टीन आहे. अच्छा कॅन्टीन आहे. या कॅन्टीन मध्ये आम्ही जास्त बसलेलो. अच्छा हेच कॅन्टीन मध्ये. ओके. आणि ओके हे मेडिकल आहे ना. हा हे मेडिकल मध्ये आम्ही सगळे पोरं म्हण कोल्ड्रिंक म्हण हे म्हण. अरे आमचे लय बाबा गोंधळ असायचा. एक जण 3 रुपये काढते एक जण 4 रुपये काढते. पाऊस चालू आहे रे मस्त थंड. कसं जाणार आहे यश आता. आता मी बरोबर पीएमटीने जाणार आहे. पण विषय असा आहे मी जर बीजेस फाट्यावर बसलो काय तर मग मला लय गर्दीचा सामना करावा लागणार आहे. गर्दीचा सामना तर तुला करावाच लागेल. हा करावंच लागेल नाही का. म्हणून तू आता मला डायरेक्ट केसन फाट्यावरती सोड. ठीक आहे. केसनला
केसनरला. केसनरला मग आपण ज्या रोडने आलो त्याच रोडने गेलो असतो ना. अरे मग पुढनं जाता येईल ना आपल्याला, पुढनं सोपं पडेल ना उलटा कुठून? इथून. इथून कसलं केसनर सोपं? मग घे रिटर्न. इथून उलट घुमून मग आता घे काय- रिटर्न. आता काय घे रिटर्न? इकडून गेलं तरी तेवढं, तिकडे गेलं तिकडं गेलं तरी तेवढं. तेवढंच, मी तेच म्हणतो तुला. तिकडून डायरेक्ट आपण केसनर फाट्याच्या त्या मधल्या रोडला निघत होतो. हा, आता हा, इकडून हा. काय होणार माहिती का? हा इथून आपण इथं जाणार बीजेस फाट्यावर पहिले. हा बीजेस फाट्यावरून मग केसनर फाट्याला जावं लागणार. तिथून डायरेक्ट केसनर फाटा तसा होता आपल्याला हा असं झालं. हायवे स्टेटच्या तिकडे. चल ठीक आहे, काय नाही अडचण, काय अडचण नाही. आपण तुम्ही पाहू शकता पावसाने आमची काय हालत केलेली आहे. मला तर तेरे नामचा सलमान खान करून टाकलेलं आहे. कपडे सुद्धा मी तसेच घातलेले आहेत जवळ तसेच लागते. मग त्याच्यामुळे मला असं जरा करू वाटतंय. नंबर आहे, थांब थांब, मी कुठं चालली? कुठे? ए आब्या आब्या आब्या, हा थांब थांब. तो GPMT का पण तिथं बघ. बोला चालली का काय विषयीचं बघू दे मला. अरे डेपोला चालली तर इकडून जाऊन अशी घुसल ना. नाही, इकडे नाही, कशी घुसल इकडनं जाती रे डेपोला? आता, इकडनं जाती. थांब थांब, पुढून खोललं काय त्यांनी बॅरिकेड? काम कर अभि. हा ठीक आहे, मला जावं लागलं वाटतं. चालतंय अभि, बस चल. जाती कुठे मला बघू दे आधी. छा छा ही बस जाती कुठे मला बघू दे. टाटा म्हणू का नको? थांब, नाही नाही, टाटा म्हणून 2 मिनिट थांब. अरे ही बस कुठे चालली आहे? थांब जरा. अच्छा डेपोला गेली, चल बरं झालं. हा, मला वाटलं डेपोला इकडे गेली असते ना, आपल्याला परत गाडी पळून बिजेसला घ्यावं लागली असते स्पीडमध्ये. मग तिथं तर तुला तशी जागा नसतीच भेटली. जागा तर नसती भेटली. जागा भेटायची नाही म्हणून आपण बीजेस वर इकडे सॅक्रिफाईस करावं लागतं नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये सॅक्रिफाईस नाही करावं. रे, एवढं पण बलिदान नको देत जाऊ. बलिदान नाही रे, सॅक्रिफाईस. बलिदान जास्त वरच झालं ते नाही का? अरे दोन्हींचा अर्थ तोच रे बाळा. दोन्हींचा अर्थ तोच झाला. चल, ठीक आहे मित्रांनो, आम्ही भेटलो. आबीला मी कॉल केला, आबी वेळेवरती आला आणि आमचं काम जे आहे ते एकदम सक्सेसफुली आणि कमी वेळात, मी अंदाज लावला होता कमी 2 तास लागते नाही का, पण ते काम पण झालं आपलं. अर्ध्याच तासात काम झालं. काम झालेलं आहे. जाऊन येऊन अर्धा तास आम्हाला. मॅडमला भेटून तर 5 मिनिटात काम झालं. 5 मिनिटामध्ये काम झालं. हम्म. तर चला मित्रांनो, आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे. आता आपण आपल्या घरी निघूया आणि यशला पण त्याच्या घरी जाऊन देऊया. यश, खूप बरं वाटलं खूप दिवसांतून तुला भेटून. हा बाय बाय, टाटा, नीट जा. एवढं प्रेम नको दाखवू. घरी गेल्यावर फक्त कॉल कर, म्हणजे मला पण कळेल की पोहोचलाच वगैरे नाही. तर काळजी लागून राहते, बाकी काही कॉल नाही. वगैरे करतो. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला भेटूया पुन्हा आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.